नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण बाय आर.जे. सर या युट्यूब चॅनलमध्ये मी रोहित सर तुमचं मनापासून स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, झालेले पेपरचे विश्लेषण या अनुषंगाने आपण या अगोदरच्या पार्टमध्ये 2 जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहिलं. आता आपण आज तिसरा प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहणार आहोत. तिसरा पेपर आहे गोंदिया पोलीस आयुक्तालय. बघा हे आता गोंदियाला पडलेले प्रश्न, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मनवंतर. बघा मनवंतर जोड शब्दाची संधी, बघा संधीवर प्रश्न पडलेला आहे. आणि मनवंतरचा अचूक पुढ होती मनु अधिक अंतर. मग याच्यामध्ये हे आहे यनादेश स्वर संधीचं उदाहरण. यनादेश, आता यनादेश म्हणजे काय बघा. आता यामध्ये बघा मनु अधिक अंतर, मनु अधिक अंतर ह्याची अचूक पुढ आहे. आणि त्याचं मनवंतर कसं बनतं बघा. मनु नू मध्ये काय रे उ, मग यातला उ बाहेर काढला. इथं काय अ, मग इथला अ बाहेर काढला. बघा आता इथला उ बाहेर काढला, त्यामुळं इथं फक्त न राहिला पाय मोडलेला. ओके, मग याच्यामध्ये उच काय होतं व होतो व, आणि हा अ त्याच्यामध्ये आहे असा मिसळला जातो आणि व अधिक अ त्याचं मिळून बनतं व. आणि हे अक्षर आहे ना त्या व मध्ये या न मध्ये मिसळून येत ना, इथला अनुस्वार इथं येऊन हा ऑलरेडी खाली आलेला आहे. त्यामुळे नंतर इथं झालं टोटल मनवंतर. लक्षात ठेवा. मग मनवंतर याची अचूक विग्रह काय होतो मनु अधिक अंतर. मनु अधिक अंतर बरोबर मनवंतर. ओके, चला दुसरा प्रश्न काय दिलाय. देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. बघा दुसरा प्रश्न सुद्धा संधीवर पडलेला आहे आणि हे स्वर संधीचं उदाहरण आहे. कारण देवालयाची फोड केली तर काय होती देव अधिक आलय, देव अधिक आलय. मग देव व मध्ये काय रे अ, इथला अ बाहेर घेतला आणि इथं काय रे आ. मला सांगा स्वरा पुढे जर स्वर आला तर त्या संधीला कोणती संधी म्हणतात. स्वर संधी. मग देवालय, धनादेश, वस्त्र अलंकार, गुरुपदेश अशी जी उदाहरणं आहेत ना ही स्वर संधीची उदाहरणं आहेत. ओके, पुढचा बघा काय तिसरा प्रश्न पण संधीवर पडलाय. बघा 3 प्रश्न गोंदियाला संधीवर 3 प्रश्न पडलेत. म्हणजे संधी हा टॉपिक किती महत्वाचा आहे आतापर्यंत ते सांगत आलोय. संधी हा घटकावर 2, 3, 4, 5 प्रश्न पडतात. येणाऱ्या मुंबईला सुद्धा कमीत कमी 5 प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे, कारण मागच्या वर्षी 4-5 चा रेशो आहे. बघा आता यशोधन, यशोधन हा शब्द संधीचा कोणता प्रकार आहे. याचं अचूक उत्तर आहे विसर्ग संधी. ते कसं बघा. बघा यशोधनची फोड केली तर ती अशी होती यश अधिक धन. आणि बघा आता यशोधन कसं होते बघा. विसर्गाच्या अगोदर श मध्ये काय, श मध्ये ऐ, आणि विसर्गाच्या पुढं कसलं व्यंजन आहे मृदू व्यंजन आहे. कसलं व्यंजन आहे मृदू व्यंजन. लक्षात ठेवा नियम आहे विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. जर विसर्गाच्या अगोदर अ असेल आणि विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन असेल तर विसर्ग निघून जातो आणि त्याचा उ बनतो आणि मागील अ मध्ये मिसळून त्या दोघाचा ओ बनतो आणि हा ओ श मध्ये मिसळून त्याचा शो बनतो. मग यशो आणि धन. बघा यशो आणि हे धन आणि दोन्ही मिळून झालं यशोधन. म्हणजे विसर्गाचा काय झाला, विसर्गाचा उ झाला म्हणजे विसर्ग उकार संधी. त्यामुळं यशोधन हे अचूक उत्तर आहे विसर्ग संधी. ओके, आता बघा पुढचा प्रश्न काय. बघा चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. खेळाडू याच्यामध्ये पर्टिक्युलर कुठला खेळाडू सांगितलं नाही. खेळाडू म्हणजे इथं या ठिकाणी अचूक उत्तर आहे सामान्य नाम. कारण याच्यामध्ये खेळाडू मध्ये असं सांगितलं नाही पर्टिक्युलर की हाय या टीमचा खेळाडू किंवा या गेमचा खेळाडू असं पर्टिक्युलर सांगितलं नाही. त्यामुळं इथं फक्त खेळाडू म्हणले, त्यामुळे हे आहे सामान्य नाम. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिलाय भाववाचक नामाचा शब्दगट ओळखा. बघा भाववाचक नाम, बघा तिथं काय दिलंय देवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण. बघा एखाद्या शब्दाला पण किंवा पणा प्रत्यय लावून त्याचं भाववाचक नाम तयार करता येतं. त्यानंतर गरीब, गरीब या विशेषणाला, गोड या विशेषणाला, लबाड या विशेषणाला ई प्रत्यय लावून हे भाववाचक नाम तयार करता येतं. त्यामुळं ई प्रत्यय पण लागतो. बघा इथं तुव प्रत्यय लावलाय, तुव प्रत्यय लावलाय म्हणजे एखाद्या नामाला तुव प्रत्यय लावून सुद्धा भाववाचक नाम तयार करता येतं. त्यानंतर य प्रत्यय लावून सुद्धा भाववाचक नाम. बघा गांभीर्य, धैर्य, माधुर्य. बघा त्यामुळं 1, 2, 3, 4 अ ब क ड हे 4चे 4 बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर आहे. बघा एखाद्या शब्दाला आई, ई, की, गिरी, त्व, पण, पणा, य, वा, वी हे प्रत्यय लावून त्याची भाववाचक नामे तयार करता येतात. एखाद्या नामाला, एखाद्या विशेषणाला किंवा एखाद्या घटकाला
आई ई की गिरी त्व पण पणा य वा वी हे प्रत्यय लावून आपण त्यापासून भाववाचक नाम तयार करू शकतो. जसं बघा मी म्हणलं दांडगा, शब्द काय घेतला मी? शब्द घेतला मी दांडगा. मग दांडगा या शब्दाला ज्यावेळेस मी आई प्रत्यय लावतो त्यावेळेस भाववाचक नाव होतं तयार कुठलं? दांडगाई. बघा लबाड या शब्दाला, लबाड या शब्दाला ज्यावेळेस मी ई प्रत्यय लावतो त्यावेळेस तयार होतं भाववाचक नाव कुठलं? लबाडी. बघा मी प्रामाणिक, प्रामाणिक या शब्दाला ज्यावेळेस मी पणा हा प्रत्यय लावतो तेव्हा शब्द होतो प्रामाणिकपणा. म्हणजे एखाद्या घटकाला आई ई की गिरी त्व पण पणा वा वी य हे प्रत्यय लावून आपण त्याची भाववाचक नामे तयार करू शकतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे? बघा प्रयोगावरचा प्रश्न पडलाय. साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसांनी तासाभरात पकडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आणि याचे ऑप्शन दिलेत, त्याचे अचूक ऑप्शन दिलेत बघा त्यांनी. ओके, याचे ऑप्शन दिलेत भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्तुकर्म संकर प्रयोग. ओके बघा प्रश्न काय होता? ओके बघा प्रश्न काय? साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसांनी तासाभरात पकडले. मला सांगा क्रियापदाला, क्रियापद कुठलं येतं? पकडले. मला सांगा पकडणारे कोण? तर पकडणारे आहेत कोण? पोलीस. पकडणारे कोण आहेत? पोलीस. पोलीस हा वाक्याचा काय रे? कर्ता. मला सांगा पकडणारे काय? पकडणारे काय? कायचं उत्तर येते चोर. लक्षात ठेवा पोलिसांची पकडण्याची क्रिया चालली कुणा? चोरांवर. क्रिया करणारे पोलीस आहेत आणि क्रिया सोसणारे, क्रियेचा भार सोसणारे कोण आहेत? चोर. मला सांगा इथं कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला प्रत्यय नाही. आणि ज्या प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो कर्माला प्रत्यय नसतो त्याला म्हणतात कर्मणी प्रयोग. बघा इथं कर्त्याला नी प्रत्यय लागलाय पण कर्माला प्रत्यय नाही, त्यामुळे त्याचं अचूक उत्तर आहे कर्मणी प्रयोग. बघा प्रयोगावरचा दुसरा प्रश्न पडलाय, समापन प्रयोगावरचा हा प्रश्न आहे. बघा दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ज्यावेळेस एखाद्या प्रयोगाच्या शेवटी झाला, झाली, झाले, एखाद्या प्रयोगाच्या शेवटी झाला, झाली, झाले असे जर शब्द आले तर समजून जायचं तो समापन प्रयोग आहे. समापन प्रयोग आहे. आणि याच्यामध्ये मला सांगा रे कर्त्याला प्रत्यय कुठला लावलाय? चे प्रत्यय. आणि कर्माला प्रत्यय नाहीये. म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो पण कर्त्याला असतो. बघा कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही. कुठला रे? कर्मणी प्रयोग. बघा परत आहे का? कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला प्रत्यय नाही. कुठला प्रयोग? कर्मणी प्रयोग. पण वाक्याच्या शेवटी काय आले? झाला, झाली, झाले. आणि जर झाला, झाली, झाले हे जर वाक्याच्या शेवटी आलं तर डोळे झाकून काय करायचं? समापन. कारण ती क्रिया समाप्त झाली. त्यामुळे याचा अचूक उत्तर आहे समापन कर्मणी प्रयोग. बघा पुढचा प्रश्न आहे अलंकारावर. मेघा समतो श्याम सावळा. बघा मेघा समतो श्याम सावळा. विद्यार्थी मित्रांनो इथं मेघाची म्हणजे आकाशाची तुलना केली कुणासोबत? श्यामासोबत. श्याम म्हणजे श्रीकृष्णासोबत केली. बघा सम, बघा सम, समान, सारखा, परी, परीस, गत, जशी हे जर शब्द आले तर त्याचा एकच प्रयोग असतो तो म्हणजे उपमा प्रयोग. ओके तर बघा यामध्ये तुम्हाला रूपक अलंकार होत नाही. श्लेष इथं एका शब्दाचे दोन अर्थ निघत नाहीत. इथं कुठलाही यमक जुळत नाही त्यामुळे हे ऑप्शन तर ऑटोमॅटिक कट होतात. रूपक नाहीये कारण इथं काय केले आपण? सम, समान, सारखा, परी, परी, सारखा, गत, जशी हे शब्द आहेत. आणि वाक्यामध्ये शब्द आलाय सम. शब्दासाठी परत एकदा सम, समान, सारखा, परी, परीस, गत आणि जशी हे जर शब्द आले तर एकच प्रयोग तो म्हणजे उपमा प्रयोग. आणि जणू, जणू काय, गमे, भासे, वाटे असे जर शब्द आले तर उत्प्रेक्षा अलंकार होतो. कुठला? उत्प्रेक्षा. अलंकारावरचा प्रश्न आहे. नेक्स्ट पुढे बघा. आडकिता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? लक्षात ठेवा आडकिता हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. कानडी भाषेतून हा शब्द आलेला आहे. लक्षात ठेवा मराठीमध्ये ज्यावेळेस मराठी भाषेवर अनेक भाषांचा प्रभाव पडला त्यावेळेस मराठीमध्ये अनेक भाषांमध्ये
शब्द जसेच्या तसे आले आणि त्यामध्ये काही शब्द पोर्तुगीज जसं की बटाटा, तंबाखू हे प्रश्न सारखे पडतात की बटाटा शब्द, तंबाखू शब्द कोणत्या भाषेतून आला, तर तो पोर्तुगीज. तसं आडकिता शब्द, आडकिता म्हणजे सुपारी कापण्यासाठी जे यंत्र असतं त्याला आडकिता म्हणतात आणि तो शब्द कानडी भाषेतून आलाय. तसाच सुपारी हा शब्द देखील विचारण्यात आला होता मागं. सुपारी हा शब्द कोणत्या भाषेतून, तर सुपारी आणि आडकिता दोन्ही शब्द कानडी भाषेतून आलेले आहेत. बघा पुढचा प्रश्न, पुढील उदाहरणात योग्य विराम चिन्ह द्या. मी वाट पाहिली पण तो आला नाही. याच्यामध्ये आपल्याला विराम चिन्ह द्यायचे. चिन्ह व चिन्हाचे प्रकार मला लक्षात ठेवा. याच्यामध्ये बघा इथं काय दिलंय, पूर्ण विराम दिलाय, स्वल्पविराम. लगेच पूर्ण विरामच्या पुढे स्वल्पविराम येत नाही, त्यामुळे हा ऑप्शन तुटला. मला सांगा मध्येच कुठं उद्गारवाचक चिन्ह दिलंय, ती मध्येच उद्गारवाचक हा किंवा ह्या वाक्यातून तुम्हाला कुठलाच भावनेचा उद्गार दिसत नाही, त्यामुळे हा पण ऑप्शन तुटला. ओके, मी वाट पाहिली पण तो आला नाही. बघा हे तर डायरेक्ट त्यांनी आज इथेच मांडले, इथं कुठला चिन्हाचा वापर डायरेक्ट शेवटी पूर्ण विराम दिलाय. तर नाही, इथं आपल्या काय योग्य ठिकाणी म्हणजे या ठिकाणी हे चिन्ह वापरलंय आणि या चिन्हाला आपण म्हणतो अर्धविराम. कुठलं चिन्ह म्हणतो आपण, अर्धविराम चिन्ह म्हणतो. बघा मी वाट पाहिली आणि जिथं आपण थांबलो त्यावेळेस अर्धविराम द्यायचा असतो, पण तो आला नाही आणि तिथून पुढे परत वाक्य कंटिन्यू केलं. बघा पुढचा प्रश्न, लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. बघा रे, लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. बघा प्रतिकूल ह्याचा काही संबंधच नाही. प्रतिकूल ह्यामध्ये तीला दुसरी व्हॅरियंट नसते किंवा कला पहिला उकार नाहीये. याच्यामध्ये लक्षात ठेवा कला दुसरा उकार आहे पण तला इथं दुसरी वेलांटी चुकीच आहे. तर आपल्याला इथं तला पहिली वेलांटी पाहिजे, कला दुसरा उकार पाहिजे. म्हणजे जसं कसं प्र, बघा तला पहिली वेलांटी आणि कला दुसराच उकार पाहिजे आणि शब्द अचूक आहे, बरोबर आहे, शुद्ध आहे, तो म्हणजे प्रतिकूल. ओके, पुढे बघा, मन दिली. बघा दिलेल्या मनीचा अर्थ निवडा. साखरेचे खाणार त्याला देव देणार. साखरेचे खाणार त्याला देव देणार. बघा गोड खाल्ले की देव भरपूर देतो, इथं काय लॉजिक लागत नाहीये. देवाने दिले तर गोड खावे ह्याचा पण काही संबंध नाहीये. अचूक मन काय बघा, साखरेचे खाणार त्यालाच देव देणार. म्हणजे जो कुणी चांगली इच्छा करतो, जो कुणी एखाद्या गोष्टीबद्दल चांगली इच्छा करतो त्याला चांगलाच फायदा होतो. म्हणजे चांगली इच्छा करून जो चांगला फायदा होतो त्यासाठी अचूक मन आहे. साखरेचे खाणार त्यालाच देव देणार. ओके, बघा पुढचा प्रश्न आहे, राईचा पर्वत करणे. राईचा पर्वत करणे, खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. राईचा पर्वत करणे, खूप कष्ट करून यश मिळवणे. परिस्थिती नसताना एखादी गोष्ट साध्य करून दाखवली नाही तर त्याची अचूक लक्षात ठेवा उत्तर आहे राईचा पर्वत करणे. म्हणजे एखादी शुल्लक गोष्ट असते पण ती विपर्वयास करून सांगणे. म्हणजे एखादी शुल्लक गोष्ट ती जास्त फुगून किंवा एखाद्या विपर्वयास करून किंवा आवची भाव करून सांगणे, याला म्हणतो आपण काय, राईचा पर्वत करणे. म्हणजे एखादी गोष्ट राईचा पर्वत करून सांगितली याचा अर्थ की धरलेलं असतं थोडं पण सांगताना ते एकदम जास्त सांगितलं जातं, त्याला म्हणायचं असतं की राईचा पर्वत करणे. म्हणजे एखादी शुल्लक गोष्ट असताना विपर्वयास करणे. ओके, पुढची बघा, खाली दिलेल्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा. बघा ह्यातले शब्द चेक करायचे आणि यातला कुठला शब्द एकदम करेक्ट आहे. बघा आशीर्वाद हा शब्द बरोबर आहे. आशीर्वाद शब्द बरोबर आहे पण क्षितिज हा शब्द इथं तला पहिली वेलांटी पाहिजे होती, शीला पहिली वेलांटी बरोबर आहे, तला पण पहिली वेलांटी पाहिजे होती. त्यामुळे लक्षात ठेवा हा पर्याय चुकीचा आहे. बघा आशीर्वाद हा शब्द बरोबर आहे, इथं तला पहिली वेलांटी पण शला दुसरी दिली तर शला सुद्धा पहिली पाहिजे होती, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. इथं बघा पर्याय नंबर 4 बघा, आशीर्वाद इथला रफार आहे ना तो व वर पाहिजे होता, हे बरोबर आहे पण इथं रफार व वर पाहिजे होता, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि बघा क्षितिज, शला पहिली वेलांटी, तला पहिली वेलांटी आणि इथं बघा आशीर्वाद मध्ये सुद्धा शला दुसरी वेलांटी, रफार व वर दिलाय, त्यामुळे अचूक पर्याय आहे 3. बघा फक्त 3 बरोबर, त्यामुळे याचं पर्याय नंबर 2 हे अचूक उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न काय, जीव टांगणीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. जीव टांगणीला लागणे याचा अर्थ जीवावर उदार होणे होत नाही, उतावीळ होणे होत नाही,
खूप कष्ट करणे होत नाही, तर एखादा जीव टाळणे लागणे म्हणजे एखाद्या गोष्टीने पूर्णपणे चिंताग्रस्त होणे, एखाद्या टेन्शनमुळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही पूर्णपणे जर चिंताग्रस्त होत असतील तर आपल्याकडे मन वापरतात, आपल्याकडे वाक्प्रचार वापरतात, तो म्हणजे जीव टाळणीला लागणे. ओके, त्यानंतर बघा पुढचा शब्द काय दिलाय, तत्परता. या शब्दाचा विरुद्ध शब्द विचारायचा नाही. तत्परता, तत्परता म्हणजे काय रे, एखाद्या गोष्टीसाठी तत्परता दाखवणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी घाई करणे. मग एखाद्या गोष्टीसाठी घाई करणे, त्याच्या विरुद्ध विचारलाय कुचराई. कुचराई करणे म्हणजे विलंब करणे. काय करणे, विलंब करणे. लक्षात ठेवा, कुचराई तत्परतासाठी अचूक विरुद्धार्थी शब्द आहे, तो म्हणजे विलंब करणे म्हणजेच कुचराई. ओके, बघा इथं विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्या. जोड्या लावायचे शब्द दिले त्यांनी बघा. इथं ओके, बघा त्यांनी काय दिलं होतं, आगंतुक. आगंतुकची जोडी अचूक जोडी लागते कोणासोबत, तर या ठिकाणी इकडे आगंतुकची काय आमंत्रित सोबत लागते. त्यानंतर बघा पुढचं काय दिलंय बघा, अतिवृष्टी. अतिवृष्टीची जोडी लागते अनावृष्टी. त्या बघा वाक्यात बघा, अतिवृष्टी अचूक उत्तर याचं अनावृष्टी. ओके, पर्याय नंबर 3 आहे. त्यानंतर बघा पुढे काय दिलंय, माझी. माझीचं काय लागते रे, माझीची जोडी लागते. माझी म्हणलं तर माझी म्हणजे नवीन आणि विद्यमान. विद्यमान म्हटलं तर काय, सॉरी, माझी म्हटलं तर जुना आणि विद्यमान म्हटलं तर नवीन. आणि तिकडे काय दिलं होतं बघा की कर्कश, आणि त्याच्या विरुद्ध काय कर्णकट्टू. ओके, सॉरी आता कर्णमधुर, त्याच्या विरुद्ध दिलंय कर्णमधुरच्या विरुद्ध कर्णकट्टू म्हणजे इथं भयंकर आवाज असेल तर. ओके, बघा आता पुढचा प्रश्न बघा. ओके, प्रश्न पुढचा 18 नंबरचा बघा. पुढील वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. क्रिया विशेषणाचा, मोठ्याने ओरडू नको. लक्षात ठेवा, मोठ्याने याला अधोरेखित होतं, मोठ्याने ओरडू नकोस. या वाक्यात मोठ्याने हे कोणत्या प्रकारचं क्रिया विशेषण आहे बघा, तर लक्षात ठेवा, मोठ्याने मोठा नावाचं विशेषण. मोठा नावाचं विशेषण बघा, मोठा पर्वत. बघा पर्वत हे काय रे, नाव. मला सांगा पर्वत, पण कसला पर्वत, मोठा पर्वत. मला सांगा मोठा हे काय विशेषण, आणि हे मोठ्याने हे विशेषणाला साधून म्हणजे मोठा या विशेषणापासून मोठ्याने हे क्रिया विशेषण बनलंय. म्हणजे लक्षात ठेवा, क्रिया विशेषणामध्ये विशेषण साधित क्रिया विशेषण याचा तो प्रकार आहे. ओके, नेक्स्ट पुढे बघा. खालील शब्दातील घर या अर्थाशी समानार्थी नसलेला शब्द विचारला. नसलेला बघा, घराला आपण काय काय म्हणतो, निकेतन सुद्धा म्हणतो, सदन म्हणतो आणि भवन सुद्धा म्हणतो, पण बदन म्हणत नाही. यामध्ये पर्याय नंबर 3 क हे चुकीचं आहे. आणि त्यांनी विचारले की घर या अर्थाशी समानार्थी नसलेला शब्द, तर लक्षात ठेवायचं उत्तर आहे बदन. मग याच्यामध्ये कोणते कोणते बरोबर आहेत लक्षात ठेवा, तर याच्यामध्ये आपलं 3 पर्याय नंबर, हे उत्तर नाही त्याचं, पर्याय नंबर 3 हा शब्द समानार्थी नाही. याचं उत्तर अचूक आहे, 3 हा शब्द समानार्थी नाही. ओके, पुढचा बघा. बघा, चक्रपाणी, लक्ष्मीकांत, निळकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत, तर लक्षात ठेवा, चक्रपाणी याची फोड केली तर चक्र आहे. बघा एक मिनिट, चक्र आहे पाणीत. बघा चक्रपाणीची फोड करतो, चक्रपाणी, तर याची अचूक फोड आहे चक्र आहे पाणीत. पाणीत ज्याच्या असा तो, आणि तो आहे विष्णू. लक्षात ठेवा, विष्णू. बघा म्हणजे इथं चक्र पण महत्वाचं नाही आणि पाणीत हे पण महत्वाचं नाही. महत्वाचा कोण आहे, विष्णू. म्हणजे ज्या समासातील दोन्ही पदे ही प्रधान नसतात, दोन्ही पदे मुख्य नसतात, दोन्ही पदे सारख्याच ताकदीची नसतात, त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्यावेळेस त्याला म्हणतात बहुव्रीही समास. कुठला समास, बहुव्रीही समास. बघा त्यांनी अजून एक उदाहरण दिले, निळकंठ. निळकंठ बघा, निळा आहे कंठ
ज्याचा असा तो. मला सांगा इथं निळा पण महत्वाचं नाही आणि कंठ पण महत्वाचं नाही, इथं महत्वाचा कोण आहे? शंकर. शंकर. त्यामुळं ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यावेळेस त्या समासाला म्हणतात बहुव्रीही समास. बघा चक्रपाणी झालं, निळकंठ झालं. बघा पुढचं उदाहरण त्यांनी दिले ते म्हणजे लक्ष्मीकांत. तर लक्ष्मी आहे कांता. कांता म्हणजे बायको, ज्याची असा तो. इथं लक्ष्मी पण महत्वाचं नाही आणि कांता पण महत्वाचं नाही. इथं महत्वाचं काय रे? तर इथं महत्वाचा विष्णू, कारण लक्ष्मीकांत कोणाला म्हणतो आपण? विष्णूला म्हणतो. ओके. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे बहुव्रीही समास. बघा पुढचा प्रश्न. येथे असा काय प्रकार घडला की तो मला माहित नाही. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर येथे असा काही प्रकार घडला. लक्षात ठेवा की या उभयान व या अव्ययाने जोडलेल्या वाक्याला आपण काय म्हणतो? मिश्र वाक्य म्हणतो. आणि लक्षात ठेवा इथं की या उभयान व या अव्ययाने जोडले आणि त्यामुळे इथं अचूक उत्तर आहे मिश्र वाक्य. येथे असा काय प्रकार घडला की तो मला माहित नाही. म्हणजे मिश्र वाक्यामध्ये काय असतं? एक वाक्य प्रधान असतं, एक वाक्य प्रधान असतं आणि दुसरं वाक्य गौण असतं. आणि ज्यावेळेस प्रधान वाक्य गौण वाक्य याला ज्यावेळेस गौणत्व सूचक उभयान व या अव्ययाने जोडतात त्यावेळेस त्या वाक्याला म्हणतात मिश्र वाक्य. आणि इथं प्रधान वाक्याला आणि गौण वाक्याला जोडले कुणी? कीने. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे मिश्र वाक्य. बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी नपुसकलिंगी असलेला शब्द. नपुसकलिंगीसाठी आपण सर्वनाम कोणतं वापरतो? ते. मग ते आहे सर्वनाम वापरून बघा. ते सर्वनाम. ते सूर्य म्हणत नाही, आपण म्हणतो आपण तो सूर्य. त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर आपण ते रात्र म्हणत नाही, आपण म्हणतो ती रात्र. त्यामुळे हे पण चुकीचं आहे. आपण ती पगडी म्हणतो त्यामुळे हे पण चुकीचं आहे. पण फडक्याकडे बघा आपण काय म्हणतो? ते फडके. आणि ते हे सर्वनाम फक्त फडक्याला लागते. आणि त्यांनी विचारलं पुस्तकलिंगी असलेला शब्द, त्याचं अचूक उत्तर आहे फडके. ओके. बघा पुढचा प्रश्न 23वा की योग्य जोड्या लावा. गणनावाचक संख्या विशेषण. तर गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे ज्या विशेषणाचा वापर गणना म्हणजे गणती करण्यासाठी आपण करतो त्याला गणनावाचक म्हणतात. बघा 1 2 3 4 5 6 इथं गणती करण्यासाठी किंवा गणना करण्यासाठी वापरतो. बघा इथं 10 मुली म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे आपण काय केली? मुलींची गणना केली, गणती केली. त्यामुळे हे बरोबर आहे. बघा क्रमवाचक म्हणजे दिलेल्या संख्येचा क्रम दाखवणे त्याला म्हणतात क्रमवाचक. बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा यामध्ये क्रम दाखवलाय. बघा पहिला वर्ग म्हणजे क्रम दाखवलाय. आवृत्तीवाचक म्हणजे एखाद्या संख्येची किती वेळा आवृत्ती झाली म्हणजे किती पट दिली त्याला म्हणतो आपण आवृत्तीवाचक. बघा चौपट, बघा किती पट, तिप्पट, दुप्पट, दुहेरी, द्विगुणित हे सगळे शब्द आहेत आवृत्तीवाचकचे. त्यानंतर पृथकत्ववाचक म्हणजे काय? की दिलेल्या संख्येचा वेगवेगळा गट करणे. वेगवेगळा हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. दिलेल्या संख्येचा वेगवेगळा गट करणे आणि वेगवेगळा गट करून दाखवतात. म्हणजे बघा एक एक मुलगा. एक एक म्हणजे काय? एक एक मुलगा. बघा मी म्हणलं 10 मुले, 10 मुले बाहेर पडली, 10 मुले घराबाहेर गेली. मग मला सांगा जर संख्या डबल आली तर डोळे झाकून म्हणायचं बिनधास्तपणे पृथकत्ववाचक. आणि जर संख्या एकदाच आली जसं एक मुलगा, मी असं म्हणलं एक मुलगा तर लक्षात ठेवा त्याला काय म्हणायचं? एक मुलगा. ही संख्या किती वेळा आली? एकदा आली. मग गणनावाचक काय म्हणायचं? गणनावाचक. पण मी म्हणलं एक एक मुलगा. बघा शब्द जर डबल आला तर समजून घ्यायचं दिलेल्या घटकाचा वेगवेगळा बोध आहे. एक एक मुलगा म्हटलं तर म्हणायचं काय रे? पृथकत्ववाचक. त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1. बघा शेवटचा प्रश्न आहे. ओके चला. व्यंजनास टिंबटिंब असेही म्हणतात तर त्याचं अचूक उत्तर आहे व्यंजनाला आपण काय म्हणतो? परवर्ण म्हणतो. कारण व्यंजने आपला उच्चार पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात. दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात म्हणून व्यंजनांनाच आपण काय म्हणतो? परवर्ण देखील म्हणतो. आणि व्यंजनांना संस्कृत मध्ये म्हणतात हल. कारण व्यंजनांना परवर्ण का म्हणतात? कारण व्यंजने स्वतःचा उच्चार पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात म्हणून व्यंजनांना म्हणतात परवर्ण. बघा आपले 24 प्रश्न विचारले होते. 24चे 24 प्रश्न आपले
युट्यूबच्या माध्यमातून पूर्णपणे विश्लेषण करून झालेले आहेत। अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या मराठी व्याकरण बाय आरजे सर या युट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि